नमस्कार, मी हेमाली मोहिते। कुंभमेळ्यात पहिलं शाही स्नान पार पडल्यानंतर या कुंभमेळ्याचा उत्साह वाढताना दिसतोय। या कुंभमेळ्याबाबत केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही उत्सुकता असते। या धार्मिक ग्रँड इव्हेंटसाठी अनेक परदेशी पर्यटक सध्या कुंभनगरीत आले आहेत। परभणीशी संबंधित अशाच काही पैलूंचा आढावा घेऊया या आमच्या खास कार्यक्रमात। आघाडीचा धार्मिक उत्सव म्हणून जगभर प्रसिद्ध पावलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यानं जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनाही भुरळ घातली आहे। त्यामुळे जगभरातील प्रसार माध्यमं सध्या गोदाकाठी जमली आहेत। कुठलेही निमंत्रण नसताना लाखो साधू एका ठिकाणी कसे काय जमतात याचीच उत्सुकता जगभरातल्या माध्यमांना लागली आहे। जगातील अनुपम धार्मिक गर्दीचा उत्सव म्हणजे भारतातला सिंहस्थ कुंभमेळा। सौदी अरेबियाची हज यात्रा आणि व्हॅटिकन सिटीचे पोपचं दर्शन जगभरातील माध्यमांना आपल्याकडे आकर्षित करणारे हे उत्सव। गर्दीच्या दृष्टीनं या तिन्ही महोत्सवांना जागतिक क्रमवारीत स्थान मिळालंय। मात्र यात उजवा ठरतो तो यामुळेच कदाचित जगभरात कुंभमेळा सर्वात सरस ठरतो आणि कुंभमेळ्यातील हेच वेगळेपण टिपण्यासाठी जगभरातील प्रसार माध्यमं वेडी होतात। People are looking for the reason of the life. So many people, even in our country, start to make a meditation. Many people start to do a yoga, and they are thinking about the reason of the living. So I don't know if Hindu or is the right thing, but of course this is the right way. असोसिएटेड प्रेस, AFP, रॉयटर या तिन्ही नामांकित वृत्तसंस्थांनी सध्या कुंभमेळ्याला हजेरी लावली आहे आणि या सर्वांना आकर्षण आहे त्र्यंबकच्या नागा साधूंचं। यासाठी विशेष करून जर्मनी, चीन, इटली आणि इंग्लंडचे पत्रकार वार्तांकनासाठी आलेले आहेत। शाही पर्वणीसाठी कुंभमेळ्यात दाखल झालेले साधूही मोठ्या उत्साहानं त्यांना माहिती देताना दिसतात। I'm looking for details, a lot of details of people, of holy men, of spiritual things, of meditations, because it's something which our people don't see in every day. So I would like to bring them the images of people, of Hindu people praying and doing their rituals and meditations. यंदा शासनानं थेट लाईव्ह फीड जागतिक स्तरावर देण्याची व्यवस्था केली आहे। त्यामुळे ANI, BBC, सन आणि CNNनं शासकीय क्लिपिंगवरच आपलं काम भागवलंय। मात्र यामुळे कुंभमेळ्यानं खऱ्या अर्थानं ग्लोबल कनेक्टिव्हिटी साधली आहे एवढं मात्र खरं। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। वळूया पुढच्या बातमीकडे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनातल्या साधुग्रामला आज भेट दिली। निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास महाराज यांची त्यांनी धावती भेट घेऊन विचारपूस केली। त्याआधी वारकरी संप्रदाय परिषदेलाही भेट दिली। साधुग्राममधले विविध आखाडे आणि खालशांच्या गर्दीत मराठमोळ्या वारकरी संप्रदायानं यावेळी माऊलीचा जागर केला। राज यांच्या भेटीमुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता। त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचं सपत्नीक दर्शन घेतल्यानंतर साधुग्राममध्ये वारकरी संप्रदायाच्या कार्यकर्त्यांना तिथल्या महामंडलेश्वरांना भेट दिली। तिथले वारकरी आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल, राज ठाकरे आले होते, काय एकंदरीत वाहतं? महाराष्ट्राची अस्मिता असलेला वारकरी संप्रदाय हे 1991 पासून नाशिक कुंभामध्ये सक्रिय झाले आणि अनेक दिग्गजांची इथे भेटी झाल्या। त्यामध्ये राज ठाकरे आल्याबद्दल महाराष्ट्राची अस्मिता जागल्यासारखं आम्हाला वाटलेलं आहे आणि साहेबांची भेट म्हणजे एक जिव्हाळ्याची आपली आपुलकी वाटल्यासारखं आम्हाला वाटलं। त्याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देतो। काय सांगाल, काय नेमकं बोलणार? अगदी 5-10 मिनिटच होते, परंतु काय? खरं तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राची अस्मिता घेणारे लोकनेते आहेत आणि वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे। तेव्हा त्यांनी अस्मितेचा आदर आणि संस्कृतीचा आदर या ठिकाणी येऊन केला आहे आणि आम्हा सर्व श्री महंत आणि महामंडलेश्वरांचा महाराष्ट्राच्या परंपरेचा गौरव केला। त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटला। राजसाहेब आणि महाराष्ट्राची लोकसंस्कृती हा अनुबंध असल्यामुळे ते येणं हे एका दृष्टीनं अत्यंत गौरव आणि अस्मितेचा एक महत्त्वाचा भाग आम्ही असं। काही मागणी वगैरे केली का त्यांच्याकडे? आम्ही मागायचं कारण उलट त्यांनी आमची विचारपूस केली की तुमची व्यवस्था, तुमची काही सोय वगैरे। तर आम्ही सांगितलं की नाशिक महापालिकेनं यथाशक्य योग्य तऱ्हेनं सोय केलेली आमच्याकडे वेळोवेळी पाहिलेलं आहे, तेव्हा आमचं त्याबद्दल कुठलीही तक्रार नाही। एकंदरीतच नाशिकच्या साधुग्राममध्ये अस्मिता आणि संस्कृती यांचा मिलाप झाला असं इथले संत महंत सांगतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक।
नाशिकच्या तपोवनात साधू महंतांना राहण्यासाठी साधूग्रामची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या साधूग्रामची साफसफाईची व्यवस्था ज्या उत्तर भारतीय कामगारांवर सोपवण्यात आली आहे त्या कामगारांचं आर्थिक शोषण सुरू आहे. कोणताही मोबदला न देता या कामगारांना राबवून घेतलं जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं हाताला काम मिळेल आणि पोटाचं खळगं भरता येईल अशा माफक अपेक्षेनं उत्तर भारतातून अनेक सफाई कामगार साधूग्राममध्ये दाखल झाले. हातावर पोट असलेल्या या गरिबांनी साधूग्राममध्ये मिळेल ते काम करायला सुरुवात केली. आता यातील काही कामगारांपैकी कुणाला 2 तर कुणाला 2.5 महिने झालेत. मात्र हातात पगार मिळण्याऐवजी त्यांना मिळत आहेत केवळ पगाराची आश्वासनं. काहींना तर एटीएम कार्ड सुद्धा देण्यात आली आहेत. 270 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत त्यांची रोजी ठरवण्यात आली. मात्र ठेकेदारानं मधल्यामध्ये पैसे हडप केल्याचा आरोप या कामगारांनी केलाय. 12,000 के महीने बता रहे थे उधर. इधर आए तो कुछ पता नहीं चल रहा था. 20 दिन 15 दिन तो बैठे रहे हैं. तो इसके बाद में काम में लिया उन्होंने. अभी तो पैसे भी कुछ कोई सुनाई नहीं. अब जमादार बोलते हैं कि सब होगा ऐसा होगा वैसा होगा सब मिलेगा. यहाँ सब पब्लिक मर रही. काही कामगार तर मुलाबाळांसह इथं दाखल झालेत. मात्र न त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे न खाण्यापिण्याची. त्यामुळे एका झोपडीत 15 ते 20 जणांना राहावं लागतंय. हातात पैसेच नसल्यानं जिथं अन्नछत्र सुरू असेल तिथं पोटाची भूक शांत करायची आणि पगाराच्या आशेनं पुन्हा कामाला लागायचं असाच त्यांचा दिनक्रम झालाय. कहाँ किसमें सोए, अब बैठने तक का जगह नहीं है. हाँ, पैसे नहीं मिलते. सर की दवा गोली का हमारे लिए पैसे वैसे मिल जाए. खाना खाने का भंडारण में जाते हैं, भंडारण न हो तो ऐसे मर जाते भूखन प्यासन. पैसा नहीं मिल रहा, एक नया नहीं मिल रहा. कह रहा काम भूखे प्यासे कह रहा काम. अगर पंडाल न हो तो मर जाएगा. काय मग खाएगा. नाशिक महापालिका स्थायी समिती आणि मनपा प्रशासन यांच्यात गेले अनेक दिवसांपासून साधूग्राम मधल्या स्वच्छता ठेक्यावरून तू मैमे सुरू आहे. कुंभमेळा निम्म्यावर येऊन ठेपला असतानाही प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यात समेट घडून येत नाही. अशा ठेकेदार मालामाल होत आहेत तर गरीब कर्मचाऱ्यांचे मात्र हाल. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया नाशिक. सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीतला प्रत्येक क्षण झी 24 तासच्या कॅमेऱ्यानं अचूक टिपला आणि दर्शकांपर्यंत पोहोचवला. त्यासाठी झी 24 तासनं खास कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये स्टुडिओ उभारला. या स्टुडिओनं जशी सर्वसामान्यांना भुरळ घातली तशीच सिने तारकांनाही. म्हणूनच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या तुहिरेच्या टीमनंही झी 24 तासच्या स्टुडिओला आवर्जून भेट दिली. शाही पर्वणीच्या पहिल्या दिवशी झी 24 तासने नाशिकच्या ज्या स्टुडिओतून लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं, थेट प्रक्षेपण केलं होतं, त्याची भुरळ सर्वसामान्य नागरिकांसह मुंबईपर्यंत जाऊन पोहोचलेली. आणि त्यामुळेच आपल्याबरोबर आज काही खास असे सेलिब्रिटी आहेत की ज्यांना या स्टुडिओची भुरळ पडल्यामुळे खास या कुंभमेळ्याच्या शाही पर्वणीचं रामकुंडाचं एक विटनेस बनण्यासाठी हे सगळे लोक आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहेत. तर आपल्याबरोबर संपूर्ण तुहिरेची टीम, स्वप्नील जोशी, संजय जाधव आणि सई, तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर स्वप्नील, सुरुवात आपण प्रथमतः तुझ्यापासून करणार आहोत. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी वेगवेगळे इंटरव्ह्यूज केले असतील, हॉटेल्समध्ये असतील, मुंबईच्या बीचवर असतील, पण हा योग माझ्या मते तुम्हा तिघांचा पहिल्यांदाच जुळून आलेला आहे. तर स्वप्नील, नमस्कार. मला मनापासून असं वाटतं की हे एक हे प्रमोशन नाही आहे माझ्यासाठी, आमच्या टीमसाठी. मला असं वाटतं की हे वेगळे आशीर्वाद आहेत आमच्या चित्रपटाला. वास्तुमहात्म्य असतं, स्थानमहात्म्य असतं, तसं हे स्थानमहात्म्य, वास्तुमहात्म्य आणि परमेश्वराचा आशीर्वाद आम्हाला चित्रपटाच्या टीमला एका वेगळ्या पद्धतीने या निमित्ताने मिळालेत. आणि थँक्यू टू झी 24 तास की आम्हाला इथे बोलवून आणि इथे हा इंटरव्ह्यू करण्याची संधी दिली. मनापासून सांगतो की हा जर स्टुडिओ असेल तर मला आयुष्यभर स्टुडिओमध्ये शूटिंग करायला आवडेल. जर स्टुडिओ इतका लोभस आणि इतका प्रसन्न आणि इतका आनंद देणार असेल तर प्लीज असे स्टुडिओज जास्त बनवा. कारण मला असं वाटतं की असा योग जुळून येतो. असंही आम्ही बघितलं की तू आल्या आल्या इथे फोटो सेशन करायला सुरुवात केली. एक चांगला व्ह्यू तुला मिळत होता, त्यामुळे तू आल्या एक फोटो सेशन इथे करत होतीस. तुला नक्कीच या जागेची भुरळ पडलेली होती. तर काय वाटतं की कदाचित हा तुझा पहिला इंटरव्ह्यू आहे की तू अशा लोकेशनला करते आहे? ह्याला आपण स्टुडिओ का म्हणतोय पहिली गोष्ट हेच मला कळत नाहीये. स्टुडिओ नाहीये, हा काहीतरी मॅजिकल जागा आहे आणि प्रसन्न वाटलं. आणि असा एक्सपिरियन्स इथे येऊन आम्ही घेतलाय. तुम्ही घरी बसल्या हा एक्सपिरियन्स घेऊ शकता आणि त्याच्यासाठी झी 24 तासचे खूप खूप अभिनंदन आणि आभार की आम्हाला हे सगळं विटनेस करायला मिळालं. खास हा झी 24 तासकडेच एकमेव असा स्टुडिओ आहे की ज्याच्यात संपूर्ण रामकुंड कव्हर होतो आहे. तर काय भावना आहे की आज तुम्ही या ठिकाणी आलात, हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे?
हो, ॲक्च्युली खऱ्या अर्थाने सुवर्णयोग जुळून आलाय. म्हणजे मी मुळातला कॅमेरामॅन आहे, त्यामुळे कसं होतं की ऑलवेज इंटरव्ह्यू द्यायच्या आधी मी बॅकग्राऊंड बघतो. इतक्या मोक्याच्या ठिकाणी असा एखादा स्टुडिओ मिळणं आणि स्टुडिओ क्रिएट करणं, कारण इथून सगळा व्ह्यू आहे, इथून कुंभमेळ्याचा सगळा व्ह्यू मिळतो. आणि म्हणजे हॅट्स ऑफ टू झी 24 तास आणि त्यांची टीम की दिस इज कॉल्ड जर्नलिझम विच आय वुड से, की करेक्ट टाइम पे करेक्ट जगह पे पहुंच जाते आणि करेक्ट न्यूज घराघरात पोहोचते. सो मीही तू हिरे नावाचा चित्रपट घेऊन येतोय. 4 सप्टेंबरला तो रिलीज होतोय. मी तुमच्या घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न केलाय त्या पिक्चरच्या निमित्ताने. तुमच्या घरातली स्टोरी सांगायचा प्रयत्न केला. ही तुमच्या मुलाची आणि सुनेची स्टोरी असू शकते, ही तुमच्या दादाची आणि वहिनीची स्टोरी असू शकते, ही तुमच्यातलीच एक स्टोरी असू शकते. अशी साधी सरळ सोपी गोष्ट आहे. तू हिरे नावाचा चित्रपट मी घेऊन येतोय 4 सप्टेंबरला दुनियादारी आणि प्यारवाली लव्ह स्टोरीच्या यशानंतर. सो आय एम शुअर या जागेचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. तुमचे आशीर्वाद मिळाले तर खूप बरं होईल. थँक्यू. असे वेगवेगळे उपक्रम, त्याचप्रमाणे अशा वेगवेगळ्या संकल्पना झी 24 तासने नेहमी राबवाव्यात असं या ठिकाणचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष मंडलसह कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. योगविद्येनंतर आता पाश्चिमात्यांना भुरळ पडली आहे ती हठयोगाची. त्यामुळे आता अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये हठयोगावर संशोधन सुरू झालंय. यंदाच्या कुंभमेळ्यात अनेक युरोपियन देशातील नागरिकांनी नाथ पंथाची दीक्षा देखील घेतली आहे. याच हठयोगाविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. योगाबरोबरच हठयोगाही आता आंतरराष्ट्रीय व्यापू लागलेला आहे. हठयोगाची कीर्ती ही सर्वत्र पोहोचते आणि युरोपामध्ये विशेषतः याबद्दलचा अभ्यास सुरू झाला आहे. जर्मनीच्या विद्यापीठामध्ये यावर अभ्यास सुरू आहे. सर, जर्मनीच्या विद्यापीठामध्ये काय अभ्यास यावर केला जातोय आणि आपण त्या ठिकाणी काय करतात? जर्मनीमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, तिब्बतीय इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर ह्या इन्स्टिट्यूटने मला इन्व्हाइट केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या देशाची जी अपूर्व धनसंपत्ती आहे, ज्याला आपण आत्मा परमात्मा, आत्मिक ज्ञान किंवा आत्मिक पॉवर म्हणतो, परमात्माची जी पॉवर म्हणतो, त्यावर ते रिसर्च करत होते. कारण त्यांना अशी माहिती मिळाली का याच्यापासून मोठे मोठे रोग पण बरे होतात. हे हठयोग म्हणजे काय आहे ते काय सांगितलं? हट म्हणजे काय? हठयोग म्हणजे योगाच्या दृष्टिकोनातून जी सूर्यनाडी आहे तिला ह म्हटले गेले, ज्याला इडा म्हणतात, इडा नाडी. आणि पिंगला जी आहे ही चंद्रनाडी आहे, ही शांत म्हणजे थंड आहे, तिला ट म्हटले गेले आहे. आणि या दोघांचा प्राणायाम करून यांच्या दोघांचा संयोग झाला म्हणजे हठयोग झाला. याचा दुसरा अर्थ फिजिकली असा पण होतो की ज्या वेळेला साधू तपस्या करतो 12-12 वर्ष, त्यावेळेला त्या साधूचा एक हट्ट असतो की मला परमेश्वराची प्राप्ती हो. म्हणून याला हठयोग नाथ संप्रदायामध्ये दोन्ही अर्थाने याचा उपयोग केला जातो. आता किती देशांमध्ये हे सगळं सुरू आहे आणि किती तुमचे स्टुडंट एकूण त्या ठिकाणी? आता जवळजवळ 7 ते 8 देशामध्ये ह्या गोष्टीचा प्रचार झालेला आहे. किती स्टुडंट झाली एकूण आता पूर्ण जगभरामध्ये? आतापर्यंत कमीत कमी 250 ते 300 शिष्य झाले आहेत. विशेषतः अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी अतिशय अस्थिर लोक आहेत. ते पण शांतीच्या शोधात आहे. म्हणून तिकडे पण मला इन्व्हाइट करताय, तर मी त्या देशात जाऊन सुद्धा ह्या गोष्टीचा खूप चांगला प्रचार करेन. एकूणच हठयोग आता अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे एक योगा डे झाल्यानंतर हठयोगाचाही डे लवकरच साजरा होईल असं म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. या खास कार्यक्रमात आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.